आयच्या ह्या कार्यक्रमाचे मुखेल सोयरे भोवमानेस्त दामू नाईक सर हांगा पाविल्ले आसात. काही खेळा भितर ते हांगा येतले आनी आमी कार्यक्रमाची सुरवात करतले. तुमचे सगळ्यांचे हांव सम्राट क्लब माशेलच्या वतीन खूप खूप स्वागत करता. आयचो खास दीस गोंयचे थोर संत कवी नाटककार स्वर्गेस्त कृष्णम भट बानकर हांच्या यादीन आमी गोमंत रंगभूमी दिन म्हणून मनयतात. आणि सम्राट क्लब मार्शेल सातत्यान फाटली 4 वर्सां हो दीस व्हडा उमेदीन मनयता, साजरो करता. आणि सम्राट क्लब माशेलान 4 वर्सां पयलीं हाची बुनियाद घातिल्ली आणि ताच्या नंतर हो कार्यक्रम पूर्ण गोंयभरान फामाद जायत गेलो. आणि सम्राट क्लब माशेलान सुरू केल्ली ही वाटचाल मागीर सम्राट क्लब इंटरनॅशनल हांच्यांनी स्टेट प्रोग्राम म्हणून घेतलो. आणि सगळ्या गोंयचे जितले सम्राट क्लब आसा तांच्या खातीर एक स्टेट प्रोग्राम म्हणून डिक्लेअर केले की वार्षिक तुम्ही 11 जुलय हो गोमंत रंगभूमी दिन म्हणून साजरो करपाचो. आणि हाच्या निमतान वेगळे वेगळे थिएटर रिलेटेड रंगभूमीच्या लागीं आशिल्ले कार्यक्रम किंवा नाटक नाटकुली अशें तुमी करपाचे असो एक उपक्रम घेवन सम्राट क्लब माशेल फुडें वता. आणि आयचो हो दीस आमी कला अकादमी हे कलेचे एक स्वर्ग म्हणूं येता त्या जाग्यार सम्राट क्लब माशेल हो कार्यक्रम करता हाचे म्हाका खूब अभिमान आसा. आमचे मुखेल सोयरे हांगा पावतले आनी ताजे उपरांत आमी उक्तावणाच्या कार्यक्रमाक सुरवात करतले. आयच्या कार्यक्रमाचे मुखेल सोयरे भोवमानेस्त दामू नाईक सर जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जावन आसा गोंय राज्य, हांच्या खातीर जोरदार ताळयो जावनी ताळ्यांनी तांचे आमी स्वागत करूया. जशें हांवें सांगलें गोमंत रंगभूमी दिन हो स्वर्गेस्त थोर संत कवी आनी नाटककार स्वर्गेस्त कृष्णम भट बानकर यांच्या यादीन आमी मनयतात. तांचो जन्म 1804 डोंगरे ह्या गांवांत जाल्लो. पोर्तुगीजाच्या टायमार तांच्यांनी आपल्या घरान रामाचे देवूळ स्थापन केल्ले आणि दर वर्सा रामनवमीच्या निमतान तांच्या घरान ते कीर्तन सांगताले. आणि हेच कीर्तन पोर्तुगीजाच्या टायमार हिंदू संस्कृती ही हाचो प्रसार जावचो ह्या हेतून ते रामनवमीचो उत्सव साजरो करताले. फुडें वचून तांच्यांनी तेच कीर्तनातले आपले बोल नाटकाच्या रुपान तांच्यांनी ते नाटक बरयले. आणि रंगभूमी म्हणजे पयले नाटक हे तांच्यांनी आमच्या गोंय राज्यान सुरवात केली आणि ती मागीर प्रथा फुडें चालू जायत गेली. जेणे करून रंगभूमी म्हणजे थिएटर आर्ट जे आमी म्हणटा हे तांच्यांनी सुरवात केले. आणि तांच्याच यादीन आयचो हो दीस तांचो जन्मदीस आमी गोमंत रंगभूमी दिन म्हणून मनयतात. जशें हांवें सुरवातीक सांगलें सम्राट क्लब माशेल गेली 4 वर्सां गोमंत रंगभूमी दिन साजरो करता आणि हे 5वें वर्स जावन आसा. तेन्ना आमकां खरेंच अभिमान दिसता की ही आमची थिएटराची जी संस्कृती आसा ती टिकोवन दवरपाचें काम सम्राट क्लब माशेल करता. आणि ही वाटचाल आमची सम्राट क्लब माशेलान सुरवात केल्ली ती मागीर सम्राट क्लब इंटरनॅशनल गोंय राज्य तांच्यांनी ती हेज अ स्टेट इव्हेंट घेतलो. आणि गोंयान जितलेय सम्राट क्लब आसात तांकां सगळ्यांक एक स्टेट इव्हेंट म्हणून दिलो की दर गोमंत रंगभूमी दिना दिसा तुम्ही वेगळे वेगळे थिएटर रिलेटेड तुम्ही प्रोग्राम्स करपाक जाय. आणि म्हाका आयज सांगतना खूब अभिमान दिसता की कला अकादमी सारकेल्या ह्या कलेच्या स्वर्गान आमी आयज हांगा बशिल्ले आसात आणि हांगासर सम्राट क्लब माशेल गोमंत रंगभूमी दिन साजरो करता. आजच्या ह्या कार्यक्रमाक आमचे मदीं आसात मुखेल सोयरे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री दामू नाईक सर, त्याचबरोबर
आमचे मदीं आसात सम्राट सागर पानवेलकर सर, जे वायस प्रेसिडेंट सम्राट क्लब इंटरनॅशनलचे जावन आसात. त्याच बरोबर आयच्या ह्या कार्यक्रमाक आमचे सन्मान मूर्ती, सत्कार मूर्ती श्री जयेंद्रनाथ हळदणकर, जे थिएटराक टिचर आसात आणि गोंयचे बऱ्यापैकी थिएटर डायरेक्टर आसात. त्याच बरोबर आमच्या मदीं आसात श्री झिलू गांवकर सर, जे रिटायर्ड टिचर, त्याच बरोबर लोकवेद अभ्यासक आणि डायरेक्टर आसात. त्याच बरोबर आमच्या मदीं आसात श्रीमती सम्राट संध्या संजगिरी, जी चेअरमॅन गोमंत रंगभूमी दिन SCI स्टेट 1. त्याचबरोबर सम्राट सर्वेश फुलारी, आमचे ब्लॉक प्रेसिडेंट SCI स्टेट 1. आमचे सम्राट क्लब माशेलचे अध्यक्ष श्री मंगेश गांवकर. त्याचबरोबर या गोमंत रंगभूमी दिनाच्या प्रोग्रामाची कोऑर्डिनेटर सम्राट काजल चोडणकर. हांव सम्राट क्लब माशेलचे अध्यक्ष मंगेश गांवकर हांचे कडेन मागता की सगळ्या मानेस्तांक हय माचयेर घेवन येवचे. त्याच्या पयलीं आमी एक ल्हानसो व्हिडिओ आमचे आयचे जे सत्कार मूर्ती आसा तांच्या बद्दल ल्हानशी तांची एक वाटचाल दाखोवपाचो एक प्रयत्न करता. तो सगळ्यांनी तुमी ताचो आस्वाद घेवचो. पाहिलं, शिकून घेतलं आणि महानाट्याच्या भव्य रथावर आरूढ होऊन आपल्या विचाराचे बीज रसिक जनाच्या मनात त्यांनी पेरले. त्यांनी पेरला विचार सर्वधर्म समभावाचा. त्यांनी दाखविली वाट एक तेजस्वी सूर्याची, एक अशा विश्वाची जिथे प्रत्येकासाठी जागा आहे, जिथे प्रत्येक जणाचे आपले असे एक वेगळे महत्व आहे, जिथे व्यक्ती व्यक्तीमधील दुर्गुणांना सरून त्यांच्यातील चैतन्य जागविण्याचा संकल्प केला जातो. समाजातील अनेक बऱ्या वाईट गोष्टी अनुभवत त्यांनी उभा केला एक रंगमंच. एक रंगमंच जो बघत नाही कलाकाराच्या शारीरिक सुदृढतेकडे. एक रंगमंच ज्याला लोभ होत नाही कलाकाराच्या लौकिक यशाचा. अशा अलौकिक भव्य दिव्य रंगमंचाचा करता करविता असून सुद्धा ज्याने सदैव पडद्या मागे राहणे पत्करले असा दिग्दर्शक जयेंद्रनाथ यशवंत हळदणकर. जय हळदणकर यांचा जन्म 21 मार्च 1968 रोजी पेडणे तालुक्यातील नैबाग या नदी किनारी वसलेल्या छोट्याशा गावात झाला. लहानपणापासूनच आपल्या गावापासून दुरावलेल्या जयच्या मनात नेहमीच आपल्या गावाबद्दल आपुलकी होती. घरची परिस्थिती हलाखीची असल्या कारणाने त्यांनी स्वकष्टाने शिक्षण घेण्याचा निर्धार घेतला. आता सा मिंगेल हायस्कूल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शाळेत त्यांनी मॅट्रिकची परीक्षा केली. त्यानंतर त्यांनी डॉन बॉस्को उच्च माध्यमिक विद्यालय या रात्रीच्या शाळेत शिकून 12वीची परीक्षा उत्तीर्ण केली. याच दरम्यान दैनिक गोमंतक मध्येही त्यांनी काम केले. गोमंतक मध्ये काम करत असतानाच उमाजी चौगुले यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी खांडोळा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. मात्र देवाने त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. याच दरम्यान त्यांनी हौशी रंगमंचावर साकारलेल्या एका भूमिकेला आकर्षित होऊन प्रकाश साळकर यांनी पहिल्यांदा त्यांना प्रायोगिक रंगमंचावर काम करण्याची संधी दिली आणि इथूनच जयच्या दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर बनण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. साल 1996 मध्ये त्यांनी गोवा कला अकादमीतील स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश घेतला. सलग 3 वर्षाच्या अथक परिश्रमाने त्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आणि पहिलाच प्रयोग विजय तेंडुलकर लिखित घाशीराम कोतवाल या नाटकाचा केला. सुमारे 50 कलाकारांना घेऊन या नाटकाचे त्यांनी विक्रमी प्रयोग केले. या नाटकातील त्यांच्या घाशीरामाला राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत पहिले पारितोषिक प्राप्त झाले. शिवाय याच स्पर्धेत या नाटकाला इतर 5 पारितोषिकेही प्राप्त झाली. या नाटकाच्या प्रयोगासाठी त्यांना गोवा तसेच गोव्याबाहेरूनही अनेक निमंत्रण येऊ लागले.
या नाटकात त्यांनी प्राप्त केलेल्या यशाची दखल घेत स्वतः विजय तेंडुलकर यांनी त्यांना पत्र पाठवून त्यांचे प्रोत्साहन केले. वयाच्या 21शीत या नाट्यकर्मींनी जी गरुड झेप घेतली ती घेतलीच. या दिवसापासून आजपर्यंत हा अवलिया नाट्य क्षेत्रात आपली स्वैर मुसाफिरी करत आहे. नारायण नारायण, पृथ्वीवरील विजिट, गुण्या गोविंदाने, गुलमोहर, विठ्ठल तो आला, अशी पाखरे येते, वस्त्रहरण, झोपा आता गुपचूप, हे राम आत्माराम, रात्र पावसाची, चॉईस इज योर्स, संगीत साईबाबा, कृष्ण द्वैपायन, गरुड झेप, तो एक मृत्युंजय, बाई मी दगुड फोडते, आदित्य चक्षु, शिवगोमंतक, भगव्या मातीचा माणूस, रणसावट, बकासूर, आवाहन, संगीत शारदा, संगीत सोयरोबानाथ आंबिये, संगीत संत कबीर, करिंती पूर्व, शिवसूर्याची चैतन्य गाथा यासारख्या असंख्य नाटकाचे प्रयोग करत त्यांनी अनेक विक्रम केले. जय मल्हार या नाटकात त्यांनी फिरत्या रंगमंचाचा प्रयोग करून एकाच रंगमंचावर तब्बल 32 वेगवेगळे सीन्स दाखविले. माझ्या अंगणात सये या ओवीबद्ध नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. संपूर्ण भारतभर त्यांनी 100हून अधिक कार्यशाळा, नाटक, योगा आणि माईम या विषयांवर घेतल्या. यात त्यांनी सेंट्रल जेल मधील कैद्यांसाठी घेतलेल्या आणि विशेष मुलांसाठीही घेतलेल्या कार्यशाळेचा समावेश आहे. संपूर्ण गोवाभर आज जयेंद्रनाथ हळदणकर यांची विशेष ओळख आहे ती त्यांनी बसविलेल्या महानाट्यांसाठी. शिवछत्रपती, गाथा स्वातंत्र्यवीरों की, इसप नीतीतील कथा, संत ज्ञानेश्वर, गोवाज फ्रीडम स्ट्रगल, इंडियाज फ्रीडम स्ट्रगल, वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई, शिवपुत्र संभाजी, स्वामी विवेकानंद, स्मरोनी गोमंत देवी, शिवचरित्र गाथा यासारख्या महानाट्याचे अनेक प्रयोग त्यांनी गोमंतकीय बाळगोपाळांना घेऊन केले. 2018 मध्ये त्यांनी लोकविश्वास प्रतिष्ठानच्या विशेष मुलांना घेऊन गीत रामायणाचे विक्रमी प्रयोग केले. त्यांच्या अथक परिश्रमातून सहस्रावधी विशेष मुलांकडून रंगमंचाची सेवा घडली. नमस्कार, मी पौर्णिमा कीर्तन. जयेंद्रनाथ हळदणकर सरांचे नाव गेल्या 2 दशकापासून माझ्या परिचयात आहे. गोव्यातील विविध शाळांची स्नेहसंमेलन असू दे, या महानाट्याची निर्मिती, तिथे जे नाव जोडलं गेलं आहे ते जयेंद्रनाथ हळदणकर सरांचंच. शंभूराजे ही त्यांचं महानाट्य अनुभवताना मला ही प्रचिती आली आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या श्रोत्यांबरोबरीनं मीही जेव्हा हे नाटक अनुभवलं तेव्हा हळदणकर सरांची ताकद काय आहे हे माझ्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांचा सहवास लागला तो स्मरणीय गोमंत देवी या नाटकाच्या निर्मितीच्या निमित्तानं. गोवा मुक्तीला 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या नाटकाची निर्मिती गोवा मराठी अकादमीने केली होती. त्याची जबाबदारी माझ्याकडे होती. नाटकाची तारीख अगोदरच ठरलेली होती. अवघ्या 12 दिवसामध्ये जवळजवळ 150 कलावंतांना घेऊन त्यांनी हे नाटक समृद्ध केलं. खरं तर अभिनयाचे ओठ मागे असलेले सगळे कलाकार होते, परंतु त्यांना जेव्हा निर्मिती झाली तेव्हा तो एक उत्साह आणि स्फूर्तता हे अनुभवली. त्यामागे त्यांची अभ्यासवृत्ती, समयसूचकता आणि शिस्त होती हे मी जवळून बघितलेलं आहे. माझ्या अनुभवात असेल या ओवीबद्ध अशा नाटकाची निर्मिती करताना सुद्धा त्यांच्यातील आगळ्यावेगळ्या दिग्दर्शकांची ओळख मला जवळून झालेली आहे. एक अभ्यासू वृत्ती त्यांच्याकडे आहे. जे घ्यायचं ते चांगलंच करून द्यायचं ही एक चिवट जिद्द त्यांनी नेहमीच बाळगलेली आहे. नाटकांबरोबरच त्यांनी लेट्स राईज अगेन, प्रश्नचिन्ह, ओयसीस, अळणी मीठ यासारख्या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले. रणसावट या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचा प्रीमियर लॉन्च इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया मध्ये पार पडला. त्यांनी एकांकिका, संगीत नाटक, पौराणिक नाटक, रणमाले, जागोर, पथनाट्य, पेरणी जागोर, तियात्र यासारख्या विविध नाट्य प्रकारांचे दिग्दर्शन केले.
व या त्यांच्या नाटकाचे प्रयोग उदयपूर नाट्य महोत्सव, वेस्ट झोन नाट्य महोत्सव, मुंबई लोकनाट्य महोत्सव, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आयोजित भारत रंग महोत्सव यासारख्या नामांकित नाट्य महोत्सवात झाले. नाट्य क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांच्यातर्फे अभिनयाचार्य शंकरराव पाटील स्मृती गौरव 2011 आणि गोपीनाथ सावकार स्मृती पुरस्कार भूषविण्यात आले. त्याचबरोबर त्यांना लोकमत गौरव पुरस्कार 2014, राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्कार 2015, राष्ट्रीय एकता पुरस्कार 2017, सम्राट क्लब पुरस्कार 2020 आणि बृहन महाराष्ट्राचा पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. आज म्हाका रुबान दिसता सांगून जय हळदणकर हो आमच्या नैबरान जन्माक इलो आणि मग तो आपल्या परिस्थिती लागून पुढे काही आयुष्यात काही करण्यासाठी तो पणजे गेलो. पणजे गेल्यानंतर त्यांनी आपण नाटकात कामा करूची वगैरे सवय केली त्यांनी आणि नाटका वगैरे त्यांनी हे करता आणि त्या आस्ते आस्ते तो संबंध पेडण्यातच नाही, ते संबंध भारतात गोव्यातच नाही, ते संबंध भारतात त्याचं नाव आज गाजता. त्याचं कारण त्याच्याकडे असलेले सगळे अभिमान, त्याच्याकडे असलेलं तुझं आपलेपणा ही जी असा ही ते कायमच्या त्याच्या हातून भरलेली असा. तो पेन नैवागात जन्मा गेलो खरो पण नैवागाची ओळख तरी केव्हा दिसणार ना. नैवाग त्याच्या हृदयात अजूनपर्यंत ठाम असा आणि त्या कारणासाठीच त्यांनी नैवागामध्ये जी काही कामं केली असत जी पेडण्याचं जर नैवागाचं नाव तरी वरती आणलेलं असा तर कोणच विसरू शकतो ना. म्हजें नाव मिलिंद मारियो अराउज. हांव कुजिरा सांता क्रूज हांगा रावतां. हांव कला अकॅडमी तियात्र कॉम्पिटिशनाक भाग घेता. म्हजो आनी सर जय हळदणकराचो संबंध म्हज्या 24 तियात्रांमदले 16 तियात्रांमध्ये आसा. आयज हांव चड खुशी जाता सर जय हळदणकराक सम्राट क्लब पर्वरी हाचो सत्कार करतात म्हणून. पहिले सराचे आणि आमच्या शाळेचे त्याचे खूप जुने संबंध. फाटल्या 20 वर्सां आमच्या शाळेशी संबंधित आसा. आमच्या शाळेंनी त्यांच्या सहभागातल्यान त्यांच्या क्रिएटिव्हिटींतल्यान खूप महानाट्य बसयलें. म्हणजे रायट फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा पण आम्ही कित्येक ठिकाणी शो केले किंवा रवींद्रनाथ टागोर असत, एन्व्हायरमेंट विशयाचे असत, तशा प्रकारचे वेगवेगळे महानाट्य साधारण 500-600 भुरग्यांक घेवन महानाट्यांनी आमी जय सराच्या मदतीन केली. तांकां फुडल्या आयुश्यात आमी शुभेच्छा व्यक्त करता. आज तांचो हांगा सन्मान जाता गुरुपौर्णिमेच्या निमतान. त्या कार्यक्रमाक तांकां शुभेच्छा व्यक्त करता आनी तांकां तशें नाट्यकला कला क्षेत्रांत तेंचें नांव फुडें येवचें आनी नाट्यकला क्षेत्रांत तेंचें योगदान विक्रम करून बक्षिसांच्या आणि सप्तंतकीय महानाट्यातील शिरोमणी अध्यक्ष मंगेश गाभर हांचेकडे मागता सगळ्या मानेस्तांक मानान माचेर घेवन येवचें. तुमचे सगळ्या लागीं मागता जोरदार ताळयो जावनी. जोरदार ताळयांनी आमी आमच्या सगळ्या मानेस्तांचें स्वागत करूया. जसो तुमी हो सुंदर असो व्हिडिओ पळयलो जातून जेंद्रनाथ हळदणकर हांची तुमी जर्नी पळयली. कार्यक्रम मुखार व्हरतना हांव मागता सम्राट क्लब माशेलचे अध्यक्ष सम्राट मंगेश गांवकर हांचे कडेन की त्यांनी मुखार येवन सगळ्यांच्या उतरांनी स्वागत करचें. नमस्कार सगळ्यांक. वेळ ऑलरेडी जाल्लो आसा आनी वेळेचेच गोश्टी आमी ग्रीन रुमान उलयताले. दामू सर वेळेचे सारके म्हणटुका पयलें म्हटल्यार मना काळजांतल्यान तुमचे सगळ्यांचे येवकार तशेंच हांव वेलकम करता. एका वॉट्सॅपाचेर इमिजिएटली म्हाका म्हटलें की ह्या प्रोग्रामाक म्हाका येवंक जाय आनी दुसरे दिसा कन्फर्मेशन दिलें स्वता फोन करून. सो तुमी जोरान ताळयो मारा की हो प्रोग्राम चुकोवपाचो ना मंगेश म्हाका आनी आपूण येतलो. सर वेलकम तुमचें.
तसेच आजचे सत्कार मूर्ती जयबाई, तांचे आम्ही आता व्हिडिओ पळयलात, तुमचे देखून वेलकम. जिलू सर, ज्यांचे जवळपास एक 6 महिन्या पयलीं हांव घरा विजीट करून आनी म्हजे 6 महिन्या पयलीं म्हणजे आमचे सम्राट क्लब मार्सेलाचे सगळ्यांचे एक स्वप्न आशिल्लें की रणमाले हो प्रयोग दाखोवपाचो आनी तो ब्लॅक बॉक्सानूच दाखोवपाचो. सर तुमचे देखून वेलकम. सागर पानवेलकर सर, SCI वायस प्रेसिडेंट फॉर सम्राट क्लब इंटरनॅशनल, सर वेलकम. आजची चेअरमॅन सांजगिरी मॅडम, जी आमची गोमंतक रंगभूमी दिनी सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट 1 ची चेअरमॅन जावन आसा, सो तुमचे देखून वेलकम. म्हाजो मित्र ब्लॉक प्रेसिडेंट सर्वेश फुलारी आनी तशेंच आमचे फाउंडर प्रेसिडेंट ऑफ सम्राट क्लब मार्सेल, जे आज प्रोग्राम कोऑर्डिनेटर, ज्यांनी गोमंतक रंगभूमी दिन ही म्हटले स्वताहून म्हटले की हो प्रोग्राम आपल्या माथ्यार घेवन आपण करतले, तर नेटान ताळयो जावच्यो की काजल चोडणकर. तशेंच प्रेक्षकांत बसलेले मुद्दम नाव घेता प्रचलताई बसलेली आसा, ती दर म्हयन्याक वारसा करता आनी खरी वारसाची क्रिएटर, अभिनेता किंवा तुम्ही म्हणू शकता की सर्वे सर्वा प्रचलताई बसलेली आसा. सर देखून आयिल्ले आसा. सर नमस्कार तुमचे. प्लस पुणाजी सर्व आसा आनी तुमी सगळे रसीक प्रेमी थोडक्यान म्हणजे वेलकम करतात, पण एक थोडक्यात सांगता सम्राट क्लब मार्सेलान मॅरेथॉन अशें प्रोजेक्ट ह्या म्हयन्यान केले, तितूंतलो एक वार आसा प्रचलताईचो. आमी तबला कॉम्पिटिशन केलें उस्ताद जाकीर हुसेन भाईच्या नांवान, प्लस आमी रतन टाटा हांकां एक श्रद्धांजली दिली आणि ती आर्टिस्टीक श्रद्धांजली दिली. आमी दर 3 म्हयन्याक एक सांज संवाद म्हणून प्रोग्राम करता, सेलिब्रिटी हाडटा आमच्या माशेलान आनी तांचो सांज संवाद घडून हाडटा. अशें मॅरेथॉन अशें प्रोजेक्ट केल्यान तातूंत हो एक रंगभूमी दिन. परत एकदा सगळ्यांक येवकारता आनी सगळ्यांक वेलकम म्हणटा मना काळजांतल्यान. देव बरें करूं. देव बरें करूं मंगेश भाऊ. फुडले सुवातेर सगळ्या मानेस्तांक एक रोपटे भेटून आमी तांचें स्वागत करपाक सोदता. सगळ्यांत पयलीं मागता सम्राट वतन फुलारी हाजे कडेन आयच्या ह्या कार्यक्रमाचे मुखेल सोयरे श्री दामू नाईक सर हांकां रोपटे भेटून तांचें स्वागत करचें. जोरदार ताळयो जावनी. फुडले सुवातेर मागता सम्राट ओमकार नार्वेकर हांचे कडेन की ताणें मुखार येवन सम्राट सागर पानवेलकर सर, वायस प्रेसिडेंट SCI हांचे रोपटे भेटून तांचें स्वागत करचें. मुखार हांव मागता सम्राट रश्मिना आमोणकर हाजे कडेन ताणें मुखार येवन आमच्या आयच्या ह्या सुवाळ्याचे सत्कार मूर्ती श्री जयेंद्रनाथ हळदणकर हांकां रोपटे भेटून तांचें स्वागत करचें. फुडल्या सुवातेर मागता सम्राट विधाती गांवकर हाजे कडेन तांच्यांनी मुखार येवन श्री जिलू गांवकर सर, ज्यांचे दिग्दर्शीत रणमाळे तुमी हें हांगा पळोवपाचें आसा, तांकां रोपटे भेटून तांचें स्वागत करचें. फुडल्या सुवातेर हांव मागता सम्राट प्रतिभा गांवकर हाजे कडेन की तांणी गोमंतक रंगभूमी दिन हाचे चेअरमॅन SCI स्टेट 1 श्रीमती संध्या संजगिरी हांकां रोपटे भेटून तांचें स्वागत करचें. त्याच बरोबर मागता सम्राट वतन फुलारी हाजे कडेन तांणी आमचे SCI स्टेट 1 चे ब्लॉक प्रेसिडेंट सम्राट सर्वेश फुलारी हांकां रोपटे भेटून तांचें स्वागत करचें. त्याच बरोबर मागता सम्राट रुपाली शेटकर हाजे कडेन की तांणी मुखार येवन आमचे सम्राट क्लब मार्सेलचे अध्यक्ष सम्राट मंगेश गांवकर हांकांय रोपटे भेटून तांचें स्वागत करचें. त्याच बरोबर मागता सम्राट ओमकार नार्वेकर हाजे कडेन की तांणी गोमंतक रंगभूमी दिन ह्या कार्यक्रमाचे प्रोग्राम कोऑर्डिनेटर सम्राट काजल चोडणकर हांकां रोपटे भेटून तांचें स्वागत करचें. जशें हांवें सांगलें SCI स्टेट 1 हो स्टेट प्रोग्राम म्हणून मनयता आनी ताचे चेअरमॅन सम्राट संध्या संजगिरी मॅडम आसा, तेन्ना चेअरमॅन ह्या नात्यान ह्या कार्यक्रमाचे थोडक्यात प्रस्तावीक करपाक तांकां हांव मुखार आपयतां. आजचे मुखेल सोयरे श्री दामू नाईक, स्टेट प्रेसिडेंट BJP गोवा, सम्राट सागर पानवेलकर, वाइस प्रेसिडेंट ऑफ SCI, सम्राट मंगेश गांवकर, प्रेसिडेंट ऑफ मार्शल क्लब, डिग्निटी ब्लॉक प्रेसिडेंट सम्राट सर्वेश फुलारी,
dignitaries on and off the days, dear Samrat members and invitees. सगळ्यात पहिली तुमकां गोमंत रंगभूमी दिनाची खूप खूप परबी. I am really honored and proud. It is my privilege to be here today as a chairman of Gomanta Rangabhumi Din state level to participate in this today's program organized by Samrat Club of Marcel. हांगा सगळ्यांक खबर आसा की गोमंत रंगभूमी दिन ताची माहिती सगळ्यांक खबर आसा. आय एम नॉट गोईंग इन डिटेल, पण म्हाका जस्ट मेन्शन करचें अशें दिसता की सर्गेस्त कृष्णन भट बानकर हाचो जन्म जे एक व्हड नाटककार जावन गेले आसा, तांचो जन्म 11 जुलय 1804 ह्या वर्सा डोंगरी ह्या गांवांत जाले. ते एक इतले कवी कीर्तनकार आशिल्ले. ताणें 1870 साली अहिल्याधार हे नाटक करून गोंयान नाटकाची सुरवात केली. म्हणून सर्गेस्त विष्णू वाघ हाणें खूब खटपट करून 11 जुलय हो तांचो जन्मदीस हो गोमंत रंगभूमी दीस म्हणून मनोवपाची प्रतिभा तयार केली. सगळ्यात पयली गोमंत रंगभूमी दिन सादर जालो तो 2021 सम्राट क्लब माशेलान. म्हाका कॉंग्रेच्युलेट करचेशें दिसता सम्राट काजल चोडणकर हांणी फुडाकार घेवन ह्या कार्यक्रमाची सुरवात केली. मागीर 2022 हो कार्यक्रम इतलो सुंदर जालो की SCI स्टेट 1 तो स्टेट इव्हेंट म्हणून घोषित केलो. म्हणून आयज सबंद गोंयभर सगळे सम्राट क्लब गोमंत रंगभूमी दिन म्हणून साजरो करता. म्हाका मार्शल क्लबाचे कौतुकूय दिसता आनी आयज हांव तांचें अभिनंदन करता की तांणी आयज हो येदो व्हडलो प्रोग्राम आयोजीत केला. आनी आयज ह्या प्रोग्रामाक तांणी रानमाले हो एक लोकनाट्य जो दिसान दीस कमी कमी जायत वता ताजेय तांच्यांनी आयज आयोजन केला. खरेंच ग्रेट प्रेसिडेंट ऑफ सम्राट क्लब मार्शल सम्राट गांवकर एंड ताजी टीम. तशेंच हांव आभार मानता मार्शल क्लबाचे की आयज म्हाका ह्या मंचार आमंत्रण केल्या बद्दल. सगळ्यांचे देव बरें करूं. जय हिंद, जय सम्राट. देव बरें करूं मॅडम. फुडल्या सुवातेर हांव मागता सगळ्या मानेस्ता लागीं की आमी दीप प्रज्वलन करून आयच्या ह्या कार्यक्रमाची सुरवात करूया. महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. घालून मागीर मस्त धरा.
पुढे हनुमान मूर्ती श्री जयेंद्रनाथ हळदणकर हांचे थोडक्यान तुमकां वळख करून दिवपाक तांचे मानपत्र वाचपाक हांव आपयतां. श्री रुपेश गांवस सर, जे गोंयचे फामाद अशे गायक कलाकार तशेंच कला अकादमीन वोकल ट्रेनर आसात, तांचे कडेन मागता मुखार येवन ताणें आमचे सत्कार मुर्तीचे मानपत्र वाचचे. नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि रसिक प्रेक्षक, गोमंत रंगभूमी दिन, कृतज्ञता सन्मान, रंगसुपुत्र जयेंद्रनाथ यशवंत हळदणकर, सन्मानपत्र. कृष्णम भटांच्या रंगभूमीवर जीवनाचा श्वास वेचलेल्या रंगसुपुत्र जयेंद्रनाथ हळदणकर यासी सस्नेह नमस्कार. सम्राट क्लब इंटरनॅशनल गोवा राज्य 1 आणि सम्राट क्लब माशेल आयोजित गोमंत रंगभूमी दिनानिमित्त ही कृतज्ञतेची शाल आपल्या रंगबाहूवर पांघरताना आमच्या आनंदाला आज सीमा नाही. गोमंतकीय रंगभूमीचे आद्यजनक कृष्णम भट बांदकर यांची आज जयंती. त्याच कृष्णम भटांचा सर्वमान्य कला वंशज या बिरुदावलीस आपल्या नाट्य कर्तृत्वाने आपण पात्र ठरला आहात, म्हणून हा कृतज्ञता सन्मान आपणास प्रदान करीत आहोत. कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा या 5 इंद्रियांबरोबर नाटक नावाचे 6वे इंद्रिय घेऊन पेडण्याच्या न्हयबागेत जन्माला आलेले आपण पेडण्याचे झील. बालपणी आपल्या कुटुंबाने उदरनिर्वाहासाठी न्हयबाग सोडले, पण चेहऱ्यावर आजही ओसांडून वाहणारा उत्साह, व्यक्तिमत्वातील चैतन्य आणि बारमाही समाधानी वृत्ती हे आपल्या शिरंतरात खळखळणारे न्हयबागेचेच पाणी आहे, ह्यात दुमत नाही. नसेल आपल्या कुटुंबात नाटकाचा वारसा, पण हळदणकरांच्या भविष्यातील अनेक पिढ्या जय हाच आपला वारसा आहे हे अभिमानाने सांगतील. कारण आपल्या आयुष्याची संहिता स्वतः लिहून, स्वतः दिग्दर्शित करून त्याचं महानाट्यात रूपांतर केलेले आपण असामान्य रंगकर्मी आहात हे निश्चित. ताळगाव येथील हौशी रंगभूमीवरून थेट प्रायोगिक रंगभूमीवर दिमाखाने अवतरलेले आपण तेंडुलकरांचे घाशीराम कोतवाल. दस्तरखुद्द तेंडुलकरांनी खास पत्र लिहून ज्याची प्रशंसा केली होती असे घाशीराम कोतवाल. नाट्यशास्त्रातील पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून जवळजवळ 40 नाटकामध्ये भूमिका साकारल्यानंतर एक दिग्दर्शक म्हणून रंगभूमीवरचा आपला प्रवास थक्क करणारा आहे. मराठी, कोकणी, गुजराती आणि हिंदी या भाषांमधून 200 नाटके, 25 तियात्र, लघुपट आणि चित्रपटामध्ये भूमिका आणि दिग्दर्शन ही आपल्या प्रतिभेची सदैव प्रकाशमान क्षितिजे होय. गोव्यात खेडोपाडी, शाळा, विद्यालयात महानाट्य हा प्रकार रुजविणारा अवलिया कोण, हा प्रश्न जर कोणी विचारला तर निर्विवादपणे एकच नाद घुमेल, जय हळदणकर. न भूतो अशा 23 महानाट्यांचे दिग्दर्शन करणारे आपण गोव्यातील एकमेव दिग्दर्शक आहात हे सर्वमान्य सत्य आहे. महानाट्य प्रकारात 450 विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये गोव्याची नोंद करून आपण गोव्याची शान वाढवलेली आहे. अंगणात प्राजक्ताचा सडा पडला की प्राजक्ताचे झाड कुणाला दिसत नसते.
एखाद्या महानाट्यात आपण असेच पडद्यामागे राहून 100 ते 450 मुलांच्या प्राजक्त कलेचा सडा पाडणारे प्राजक्ताचे झाड आहात. नाट्य सादरीकरणाबरोबर बालनाट्य शिबिरे, कैद्यांसाठी, विशेष मुलांसाठी नाट्य कार्यशाळा, योग शिबिरे ह्यातून आपली कलेप्रती असलेली निष्ठा आणि सेवावृत्ती जगाला भावलेली आहे. म्हणून तर अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषदेचा शंकरराव पाटील पुरस्कार, गोपीनाथ सावकार स्मृती पुरस्कार, बृहन महाराष्ट्र भूषण पुरस्कार इत्यादी अनेक सन्मानास आपण पात्र ठरला. नाटक हा आपला श्वास आणि ध्यास. नाट्य क्षेत्रातील एक कलाकार म्हणून आपली वृत्ती अस्सलाचा शोध घेणारी, नक्कलाचा नव्हे. नाट्यकलेची उपासना करताना आपण फक्त जीवनाची शोभा वाढवली नाही, तर आपल्या कलागुणांना चिरंजीव करण्यासाठी जीवाचं रान केलं. सवंगाचा कधीच स्वीकार न करता स्वीकार केला तो अभिजाताचा. आपणास प्राप्त झालेल्या इतर सन्माना इतका हा गौरव कदाचित मोठा नसेल, पण आपल्याबद्दल आम्हाला असलेल्या अभिमानाची तुलना अन्यत्र नाही. आपल्या जीवनाच्या महानाट्यासाठी आणि पुढच्या झंझावती प्रवासासाठी आमच्या उदंड शुभेच्छा. उत्तरोत्तर आपणाकडून अशीच नाट्यसेवा, समाजसेवा आणि देशसेवा घडत राहो ही सदिच्छा व्यक्त करीत आहोत. धन्यवाद. आपले स्नेहांकित सम्राट क्लब इंटरनॅशनल गोवा राज्य 1, सम्राट क्लब माशेल. शब्दांकन डॉक्टर गोविंद विष्णू भगत. जय बरेकर सर. जसे तुम्ही मानपत्रान आयकले 450 भुरग्यांक बरोबर घेऊन महानाट्य पराक्रम करून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सान आपलो रेकॉर्ड नोंदण करणारे असे आयचे सत्कार मिळून तांच्या खातीर जोरदार ताळयो जावनी. प्लस वाटेराव मागता आमचे आयच्या सोहळ्याचे मुखेल सोयरे श्री दामू नाईक सर हांचे कडेन की तांच्यांनी आयच्या सत्कार मुर्तींचो सत्कार करचो. पाठी घेता खुर्ची माशी पाठी जोरदार ताळयो जावनी. राव मासे हात पुढे प्या एक चण्या मस्त टोपी टोपी हात 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 घालता अशी हा प्या. येस हे घे ते फुला हे घे झाड उभे राहू शकतो. मासे पाठी चला तुम्ही पाठी चला पाठी चला राऊंड केला पण ते पाठी देव बरें करूं. सगळ्या मानेस्ता लागीं मागता की तांणी बसका घेवची. नमस्कार. माचयेर बशिल्ले सगळे मानेस्त, दामू सर आणि सगळे सम्राट हांकां धन्यवाद म्हणटा. जे फ्रेंड म्हाजे येयल्ले आसा, स्कुलाचे हेडमास्तर येयल्ले आसा आनी सगळे फ्रेंड येयल्ले आसा, पेडण्यासून येयल्ले आसा, फोंड्यासून येयल्ले आसा,
सगळ्यांसून कोण कोण येयल्ले आसा प्रतिनिधित्व दिवाडे बी सगळे, सो सगळ्यांक हांव मना काळजासून धन्यवाद म्हणटा. चड उलयना की आतां आमकां रणमाले हो प्रोग्रामूय पळोवपाचो आसा. सो हांव हो एवॉर्ड जो दिला तो मना काळजांतल्यान स्विकारता आनी सगळ्यांक धन्यवाद म्हणटा. थँक्यू. फुडले सुवातेर आमच्या ह्या सोहळ्याचे खासा आमंत्रीत सम्राट सागर पानवेलकर सर हांचे कडेन हांव मागता की तेंच्यांनी मुखार येवन थोडक्यान आपले मनोगत व्यक्त करचे. माचेर आशिल्ले दामूबाब, जयबाब आनी जिलूबाब आनी बाकीचे सगळे म्हजे सम्राटाचे फॅमिली मेंबर्स आनी हांगाच आशिल्ले मानेस्त. म्हाका पयलींच सांगला 2च मिनटां उलोवपाचें, चड उलोवप ना म्हणून. आनी जालें कितें, आत्तां दामूबाबान सांगलें ते तेन्ना BJPचे मिटिंगूय जाता तेन्ना लिस्ट काडटात अमकें 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 म्हणून आनी तांकां टायम दिता. कोण जर प्रत्येक खेपे 10 मिनटां 20-25 मिनटां उलोवंक लागलो ताजें नांव नॅक्स्ट मिटिंगेक कट करता. म्हणटकच म्हाका माशेलान परत आपोवंक जाय म्हणून 2च मिनटां घेता. सम्राट क्लब फाटल्या 30 वर्सां ह्यो एक्टिविटीज करता, पूण विदीन 5 years जो सम्राट क्लबच्या एक्टिविटीजान आपलो ठसो दवरला तो माशेल. वेगवेगळ्या तरेच्यो एक्टिविटी म्हणजे अशें कितें फक्त नाटकच अशें न्ही, कला म्हणून जे आसा ते प्रत्येक क्षेत्रांत तांणी आपलें काम दाखयलां. हांव नांवां घेना प्रत्येकाचो, पूण हो गोमंत रंगभूमी दिन जो स्टेटीन करूं येता, स्टेट म्हणजे गव्हर्मेंटान, तो सम्राट क्लब माशेलान ताजी बुन्याद घालून दवरल्या. आनी त्या खातीर बाय काजल तुका एप्रिशिएट करप करता तितले थोडे. सगळ्या क्लबाचे प्रेसिडेंट जे जाल्या, काजल, मनोज, मागीर नीताबाई, सर्वेश आनी आतां मंगेश बाब, आनी प्रत्येक पावणो असो वयलो वयलो घातला आनी ताजो सम्राट क्लब इंटरनॅशनलाक अभिमान आसा. अशेंच तुमी कार्य चालू दवरचें. सम्राट क्लब इंटरनॅशनलचो जो तुमकां तेंको जाय तो इंटरनॅशनला कडल्यान आनी म्हजे कडल्यान पर्सनली असोच मेळटलो. एक जस्ट एज एन एप्रिसिएशन आय वूड लायक टू गिव सम मेमेंटोज ऑन माय बिहाफ टू सम्राट मंगेश. By Watan, Secretary of the club. या नाट्य गोमंत रंगभूमी दिनाचे अध्यक्षा सम्राट संध्याबाई, आणि जाच्या सुपीक तकलेंतल्यान हो जो गोमंत रंगभूमी दिन फाटली 4 वर्सां चलता ते बाय सम्राट काजल. परत असोच आपोवचो, कारण आय ऑलवेज एन्जॉय विजिटींग सम्राट माशेल. प्रत्येक तांच्यो ज्यो एक्टिविटीज आसा पळय ते हांव म्हणजे डायसाचेर वचूंकूच जाय अशें ना, पूण पळोवपाक मुजरत वता आनी इट इज रियली एप्रिशिएबल. थँक्यू वेरी मच. देव बरें करूं सर. आता ज्या खेळाची आमी आतुरतेन वाट पळयतात, आयच्या ह्या कार्यक्रमाचे मुखेल सोयरे भारतीय जनता पार्टीचे गोंय राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री दामू नाईक सर हांचे कडेन हांव मागता की तांणी मुखार येवन आमकां सगळ्यांक मार्गदर्शन करचें.
कमीत कमी उलोवपाचो तो बंधन म्हाकाय बी आसा. सम्राट क्लब आयोजीत गोंय राज्य आणि सम्राट क्लब माशेल हांच्या आयच्या ह्या गोमंत रंगभूमी दिनाच्या निमतान आजचो हो कृतज्ञता सन्मान सोहळो. आणि ह्या सोहळ्याक माचेर आसात आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सत्कार मूर्ती. मुद्दम पयलें नांव तेच खातीर घेता कारण गुरुपौर्णिमा काल जाली आनी गुरुपौर्णिमेच्या निमतान कोणाच्या तरी पांयाक हात लावपाक मेळपा जाय. ते गुरू आसूंक जाय, गुरू समान आसूंक जाय. तांच्या हातूंतल्यान कोण तरी घडटा, पळयत खंय घडटा. आनी तशेंच व्यक्तिमत्व तुमी आज हांगा हाडला आनी तांचो सन्मान जाला तो म्हज्या हातान म्हणजे उलटें म्हणजे पांय पडटा. त्या गुरू म्हणजे जयेंद्रनाथ हळदणकर, बाब सागर पानवेलकर, बाब संध्या संजगिरी, ते आमचे मंगेश गांवकर, चिलू गांवकर, काजल चोडणकर, सर्वेश फुलारी, हांगसर आशिल्ले ओमकार वतन फुलारी. म्हणजे म्हाका वतनाक कितले दिसांनी आयज पळयलें की हांवें 2008-9 एक सिनेमा सुरू केल्लो, काडिल्लो जागोर म्हणून. तातूंत ते म्हणजे म्हज्या सिनेमान पयलें काम करपी ते. अजुनूय पिक्चरान नाटकान काम करता म्हाका खबर ना, पण त्या वेळार वेलंगाचो वर्धन कामत, ताजे वडील अनंगा जोशी, खेडेकर अशे अनेक कलावंत ते आशिल्ले. आनी ते जागोर गोंयच्या कोंकणी आनी मराठी फिल्म फेस्टिवल जे जालें तातूंत भितर 2nd प्लेसाक गेल्ले. आनी ताजे नंतर पिक्चर इतले काडप ना हें मनान धरलेलें, कारण कितें घालता तितें परतें कांय जायना. हें कोंकणी पिक्चराचें आशिल्लें. आतां मातशें आनी मागीर मुखार बशिल्ले सगळे मानेस्त म्हणजे प्रचलताई, विलास सतरकर आसा, पुनाजी आसा, अशोक परब बाब आसा आनी बाकी सगळे. नमस्कार. सगळ्यांत पयलीं सम्राट क्लबाचें हांव खरेंच अभिनंदन करता, कारण खुबशे जाण हळू गोंय रंगभूमी दिन आसा म्हणून हें सुद्दां विसरून गेल्यात. आनी अशे वेळाचेर एक सांस्कृतीक दायज म्हणून आसत किंवा याद म्हणून आसत ते कोणे तरी अशें दवरूंक जाय. आनी वेळोवेळी आमी म्हणटात की सगळी जबाबदारी सरकारची आनी सरकारानच करप, पण कोणाचे तरी ते तकलेन येवंक जाय आनी ते करूंक जाय. म्हणून हांव ह्या एका सुंदर अशा ह्या कार्यक्रमाच्या निमतान सम्राट क्लब हें सगळें आयोजन करता म्हणून तांचें अभिनंदन करता. मदीं म्हजोय बी रवींद्र भवना कडेन संबंद आयलो, हांव अध्यक्ष जालो. त्या वेळाचेर ज्योत्स्ना भोळे संगीत समारोह आसतालो, संगीत, किंवा भावे काका आशिल्ले, वळखत आसतले. त्या भावे काकाक त्या वेळार ते 94 वर्साचेर आशिल्ले. आमी सोदून काडून हाडून तांकां त्या संघर्ष सन्मान समारोह म्हणून करताले. जाणी संघर्शान रंगभूमीच्या ह्या पटलाचेर काम केलां ताचो सन्मान करप अशें आमी वयताले. आनी ते आयज जर म्हाका जर दिसता जाल्यार सम्राट क्लब हें वेवस्थीतपणे थंयच्यान सोदून काडून कोणाचो सन्मान करपाक जाय, योग्य अशा व्यक्तीचो सन्मान करपाक जाय, ते करपाक पात्र आसा तितले हातून भितर, आनी ते वेवस्थीत करता म्हणून तुमचे सगळ्यांचे खरेंच सम्राट क्लबाचें हांव अभिनंदन करता. जयेंद्रनाथ हळदणकराक जें हांवें आयकलां, पळयलां, जाणलां, तातूंत भितर एक प्रतिभा आशिल्लो व्यक्तिमत्व जयेंद्रनाथ. गोमंत विद्यानिकेतनाचे पयलें नाटक त्या वेळाचेर घाशीराम कोतवालान त्या वेळाचेर व्हडलो इतिहास केलो आनी हळू हांव सांगतालो बी. मागीर केन्ना केन्ना मागीर आमकांय तें दिसता न्ही, तुजें आयकल्यार आमचें बी सांगप म्हणून आसतात ते मम थोडे. म्हणून मागीर हळू म्हटलें हांवें गोमंत विद्यानिकेतनाचें लास्ट नाटक केलें तें म्हणलें मोल अनमोल. हांवूय करता केन्ना केन्ना कामां बारीक तेन्ना केल्लें. आनी म्हणून दिग्दर्शक जो आसता तो गुरू आसता. म्हणून हांवें म्हटलें की तेन्ना सन्मान जाल्या नंतर तांच्या पांय घातले ना वंदन करता की आज गुरुपौर्णिमा काल जाली, म्हणजे खऱ्या अर्थान गुरुपौर्णिमा तुमी सम्राट क्लबाच्या हांच्यानी केली ती आज केल्ली आसा की अशा गुरूच्या व्यक्तिमत्वाक तुमी सन्मान. एक सांस्कृतीक मळाचेर एक खंत हांव सदांच व्यक्त करता आनी ती आतांय बीन हांव मुद्दाम करता की ह्या स्पर्धात्मक युगान आमकां सगळें कितें मेळिल्लें आसा. एक वेळ असो आशिल्लो की एक कसलें गाणें जर समजा आमी जर म्हणपाक जर वता
जाल्यार ते रियाज करून परत 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 म्हणून ते जेन्ना टेक जाताले त्या वेळाचेर चुकले जाल्यार पूर्ण गाणें परत टेक करताले. पण आजची परिस्थिती तशी ना. आजचे परिस्थितीत भितर मदलोच एक तितलोच जर शब्द जर चुकलो जाल्यार परत वचून तितलोच शब्दच रिकॉर्ड करता आनी तो कॉपी पेस्ट करून ते लायतात आनी तशें करतात. आनी सत्य परिस्थिती आसा. हांवें 2 अल्बम काडल्यात तशें. हांव आजीवन स्टुडियोन वचून बसून हें सगळें पळयलां फुड्यांतल्यान उत्सव नांवाचो. पण खंत इतली व्यक्त करता की त्या वेळाचेर ज्या तरेन संगीत क्षेत्रांतल्या शास्त्रीय आसूं किंवा बाकीचे सगळे हातून जाणी इतले त्रास करून येदी व्हडली उंचाय गाठली. ते गोंयची आमची लता मंगेशकर आसत, शास्त्रीय हातूंतले आसत कितले, पंडीत आसत, मागीर तातूंत आमी जितेंद्र अभिशेकी, शौनाक अभिशेकी, पंडीत रामदास कामत, पंडीत प्रभाकर कारेकर अशी अनेक नांवां घेतली. आज इतलें सगळें मेळटा आसतना सुद्दां आमचो खंयचोच हातूंतले तारे त्या लेवलाचेर वचपाक पावना. ह्या खंय तरी प्रश्नचिन्ह आसा की आमी कित्याक कमी पडटात. सगळेंच तर आसा. म्हणजे संगीत क्षेत्रांतलेच म्हणून उलयना, नाट्य क्षेत्रांतलेय बी आसा. हांगासर आमच्यो ह्यो सगळ्यो सुविधा उपलब्ध ना म्हणून मुंबय वचून राविल्ले किंवा थंय वचून काबाड कश्ट करून बारीक बारीक कसली मेळत ती कामां करून कशे दीस ढकलेत, कोणाचे कडेन पडदे हें करप ओडप किंवा ते दाराचेर वॉचमॅन म्हणून रावप असले सगळे करून त्या नाट्य क्षेत्रांतल्यान सुद्दां आपली एक प्रतिभा फुलयत, आपले एक नांव गोंयचें नांव आमचे वयर काडीत. त्योय प्रतिभा आमी सगळ्यो पळयल्यो. पण आज हें सगळें मेळटा आसतना सुद्दां परत प्रश्नचिन्ह येता की आमचो कोण ना. हांव खेळामळावेलें उलयना, पण म्हणटा मुद्दाम उदाहरणाक लागून त्या वेळाचेर ग्रावंड नाशिल्ले की म्हज्या चल्याक आयज फाल्यांच बूट जाय म्हणून हांव रोखड्या बूट हाडून दितां किंवा आयज कितें जाय तितलें मागता तें दितां. पण त्या वेळाचेर बी ग्रावंड नासतना सुद्दां मेरयो आसात त्यो सगळ्यो बांदून भितर त्या शेतांनी भितांनी खेळून आमचे कडेन ब्रह्मानंद शंकवाळकरय तयार जालो, आमचे कडेन सगळे तयार जाले. पण आज अजुनूय परत प्रश्नचिन्ह आसा, सगळें आसून सुद्दां आमचे कडेन कित्याक काय. आनी म्हणून त्या वेळाचेर दिसता की सगळ्याच राज्याचेर घालचे पेक्षा काही संस्थांनी जर फुडें येवन आसा त्या रिसोर्सिसान भितर सुद्दां आमी मदत करून जर एक मनशाक जर दत्तक घेता की फुडें व्हरतात आनी ताका आमी म्हणून जाता जाल्यार तो ताजो न्ही आमच्या गोंयचो सन्मान जातलो. आनी तो करपा खातीर आमी खंय तरी फुडें सरपाक जाय. आनी म्हणून ह्या वेळाचेर सुद्दां अशें दिसपाक लागलां की तो स्ट्रगल आशिल्लो, तो स्ट्रगल आमी पळयतात. आमी स्ट्रगल पळयतात तो 1969 जन्मिल्ल्या जयेंद्रनाथाचो आतां पर्यंत प्रवास. आनी ताका सर्टिफिकेट केन्ना मेळटा ती आज मेळटा. कदाचित राज्य पुरस्कार कदाचित फाल्यां परवा मेळत, पण ती सर्टिफिकेट आज मेळटा. पण 69तल्या मनशाचो किंवा त्या वेळावयच्या लोकांचो 40 वर्साचो 50 वर्साचो स्ट्रगल, 55 वर्साचो स्ट्रगल आयज आमी पळयतात. आनी नवीन पिढी आसा ती तांकां रोखडी रिले काडली किंवा स्टेटस दवरले की आपूण कलाकार जालो म्हणून दिसता आनी आपली तरी 10 फावटी पळयतात आनी ताजे नंतर ती रिलां आमी कोणूच पळयना आनी मागीर तो खंयचे. अशा वेळाचेर म्हाका दिसता की ही सगळ्यांत व्हडली गजाल आसा की कोणे तरी ताजें पालकत्व घेवपाक जाय. आनी वडिलकीच्या नात्यान जर हांव म्हणत, हांव अजून भुरगो आसा अशें दिसता म्हाका, पण वडिलकीच्या नात्यान म्हणून म्हणत की सम्राट क्लब ज्या उंचायेचेर आज पाकला गोंयांत, ज्या उंचायेचेर त्या हातून भितर सगळे कडेन काम करतात, म्हणजे शास्त्रीय संगीतांतले हातून फोण्या शिंकरे आनी ते बाकी सगळे ते आसतले, समारोह आसता बाकीचे सगळे, मागीर थंय सुद्दां प्रश्नचिन्ह आसा. कारण संगीत समारोह तेन्ना केन्ना आसता शास्त्रीय संगीताचो, पयले दिसा उद्घाटनाक 200 लोक पळयता. 2 दिसाचो आसता तो 3 दिसाचो उद्घाटन सत्र सोंपलें की पयले जाचे शास्त्रीय संगीताचे सत्र आसता न्ही, ताजे नंतर परत पळयत जाल्यार 15 लाख, म्हणजे थंय 200 आसता ते ताजे 15 जाता. कारण गर्दी आनी दर्दी हाजे मदले हातून भितर हळूहळू आमकां इतलो वेळ ना की आमी तें लायव्ह आतां पळयतले, मागीर पळयतले म्हणटा, जाय जाल्यार सदांच युट्यूबार पळयतले नाल्यार हाजेर पळयतले. पण ती एक प्रतिभा जन्माक येवपाक लागून, ती एक प्रतिभा फुडें व्हरपाक लागून म्हाका दिसता सम्राट क्लबान हें जर फुडें व्हलें ताका मागीर हांव सरकार दरबारा कडेन मागीर विनंती करून कितें दिवपाक जाय, कशें करपाक जाय तें सगळें करपाक जाता. पण सगळेंच सरकार करतलो, सगळेंच तें करतले ना जाल्यार आमी पालकत्व हांवें शब्द म्हटला उदोळच्यान 2दा-3दा रिपीट केला हांवें परत. कारण तो म्हजो भुरगो आसल्यार हांव ट्युशना व्हरून ताका व्हरून स्कुटरीचेर पायतलो, ताका घरा हाडटलो, परत व्हरतलो, परत पायतलो, सगळें हांव करतलो. म्हजो भुरगो आसलो तेन्ना हांव खरो पालक आसलो. पण
आयज जर तुमकां जर खंय तरी कोण तरी दिसलो तो कोणाचो आसूं ताजे पालकत्व तुमी घेतले तर तुमचोच भुरगो म्हणून जाल्यार म्हाका दिसता तुजो कोणी आसतलो जाल्यार गोंयच्या हाजेर भितर आमकां एक तारो मेळटलो बरो मेळटलो मनीस तर फुडले म्हाका भाशणान म्हणपाक मेळटलो की कांय तशें कांय ना बऱ्यांतले बरी गजाली बी घडटात तातूंत भितर पळय हो एक मनीस आसा हो एक मनीस आसा आनी हें आमचें गोंयचें भविश्य आसा हें आमकां म्हणपा खातीर आमी तांकां प्रवृत्त करुया तांकां फुडें व्हरुया आनी म्हाका दिसता तीच आयच्या दिसा कृष्णम भट बांदेकर आसात हांगसरले अनेक जे ज्येश्ठ श्रेश्ठ जे लोक जावन गेले हांगसरले तांचे सगळ्यांचे वारश्याक आसत ती एक व्हडली आदरांजली जातली आनी तो वर्स आमी फुडें व्हरया रणमाले पळोवपाक सगळे तुमी उत्सूक आसा हांवूय बी आसा पण म्हजें लक्ष सतत घड्याळी कडेन आसता कारण फुडले मिटिंगेक हांव टायमार आसचो हें हांव सतत पयलीं पळयतां ऑटोमॅटिकली बाकीचे सगळे टायमार येतात आनी त्या खातीर हांव तुमचो चड वेळ घेना सुंदर अशा ह्या कार्यक्रमाक तुमकां सगळ्यांक म्हजी शुभेच्छा अभिनंदन आनी अपेक्षा गोंय हें सदांच परजळीत उरलां परजळीत आसा आनी परजळीत उरतलें आनी त्याची ती सगळी जबाबदारी अशी जेन्ना आपल्या खांद्यार व्हरतात तेन्ना म्हाका दिसता आमचें गोंय हें भांगराळें आसा म्हणपाक आमकां खंयच आमकां तकली सकयल घालपाक पडचें ना आनी त्या खातीर तुमचे सगळ्यांचे सगळे वांगड्याचे जे जे हांगा आसा ते तांचे सगळ्यांचे अभिनंदन शुभेच्छा आनी सगळ्यांक तुमकां जाणी 2 मिनटाच्या जाग्यार म्हणजे 3 मिनटां आयकल्लें तांकांय सगळ्यांक देव बरें करूं देव बरें करूं सर जशें तुमी सांगलें की अशा संस्थांनी कलाकारांक दत्तक घेवपाची गरज आसा म्हाका दिसता असो कलाकार जर सम्राट ऑफ मार्शलच्या नजरेन आयलो जाल्यार आमी दत्तक घेवपाक मात फाटीं सरचे ना ताका दत्तक घेवन ताजी वाटचाल ताका माची दिवपाचें काम हें सम्राट ऑफ मार्शल सातत्यान करीत रावतली हाचें तुमकां आमी आश्वासन दितात कार्यक्रम मुखार व्हरतना मानेस्तांक यादस्तीक भेटयतात आमी सगळ्यांच पयलीं हांव मागतां सम्राट ऑफ मार्शलचे अध्यक्ष मंगेश गांवकर हांचे कडेन आमचे मुखेल सोयरे दामू नाईक सर हांकां यादस्तीक भेटून तांकां येवकारचें फुडले सुवातेर सम्राट सागर पानवेलकर सर उपाध्यक्ष सम्राट क्लब इंटरनॅशनल फुडले सुवातेर श्री झेलू गांवकर सर ज्यांचे दिग्दर्शक रणमाळे आमी आयज हांगा पळोवपाचें आसा त्याच बरोबर गोमंत रंगभूमी दिन SCI स्टेट 1 हाचे चेअरमॅन सम्राट संध्या संजगिरी हांकांय बी यादस्तीक भेटोवचें देव बरें करूं सगळ्या मानेस्तां लागीं मागता बसका घेवची आनी कार्यक्रम शेवटाक पाविल्लो आसा एक खास हांव नमूद करपाक सोदता आमच्या कार्यक्रम व्हड्या संख्येन तुमी सगळे उपस्थित आसा तुमच्या हांव मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा त्याच बरोबर आमचे पत्रकार भाव जे व्हड्या संख्येन आयचो हो कार्यक्रम कवर करपा खातीर आमच्या मदीं आसा तुमचे हांव खूब खूब आभारी आसा कार्यक्रमाच्या शेवटाक उपकाराचे उलोवप करपाक हांव मागता सम्राट क्लब मार्शलचे सचिव सम्राट वतन फुलारी हांचे कडेन नमस्कार हांव सेक्रेटरी वतन फुलारी सम्राट क्लब मार्शलच्या वतीन उपकाराचे उलोवप करता सगळ्यात पयलीं डिपार्टमेंट ऑफ आर्ट अँड कल्चर हांणी सम्राट क्लब मार्सेला बरोबर गोमंत रंगभूमी दिन कॉलेबरेट केलो आनी आमकां मदत केल्या बद्दल तांकां हांव मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा तशेंच आयचे प्रमुख पावणे श्री दामू नाईक भाई अध्यक्ष भारतीय जनता पार्टी तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाक उपस्थिती लायली म्हणून तुमकांय हांव देव बरें करूं म्हणटा आजचे सन्मानीय पाहुणे सम्राट सागर पानवेलकर सर तुमकांय हांव देव बरें करूं म्हणटा तुमी सम्राट क्लब मार्सेलाक एप्रिशिएट केले गिफ्ट दिली तुमकां मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा आयचे सन्मानीय मूर्ती श्री जयेंद्रनाथ हळदणकर सर तुम्ही आमचो हो सन्मान भोवमान स्विकारलो म्हणून तुमचे आमी खूब खूब उपकारी आसा आयचे खास आमंत्रीत श्री झिलू गांवकर सर आणि तांची संपूर्ण टीम तांचे हांव सम्राट क्लब मार्शलाच्या वतीन खूब उपकार मानता सम्राट स्मिता संजगिरी संध्या संजगिरी मॅडम तुमकांय हांव देव बरें करूं म्हणटा आमचे ब्लॉक प्रेसिडेंट सम्राट सर्वेश फुलारी तुका सम्राट क्लब मार्सेला
च्या वतीन देव बरें करूं म्हणटा. हो कार्यक्रम गोमंत रंगभूमी दिन जो सुंदर तरेन सगळी तयारी करून जो घडोवन हाडलो सम्राट काजल चोडणकर, तुकाय हांव देव बरें करूं म्हणटा. काजल, आयच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे सुंदर तरेन आमचो प्रेसिडेंट इलेक्ट सम्राट रोहन खाडी हाणें केल्या बद्दल ताकाय हांव देव बरें करूं म्हणटा. तशीच कला अकादमी हांणी आमकां हो हॉल उपलब्ध करून ही कार्यक्रम घडोवन हाडपा खातीर मदत केली, तांकांय हांव देव बरें करूं म्हणटा. आणि लास्टली सम्राट क्लबचे प्रेसिडेंट सम्राट मंगेश गांवकर आणि ताची सगळी टीम ज्यांनी हो कार्यक्रम घडोवन हाडपाक दीस रात मेहनत घेतली आणि हातभार लायलो म्हणून तुमकांय हांव थँक्यू म्हणटा. आणि सगळे ऑडियन्स, तुमच्या शिवाय हो कार्यक्रमात शक्य नाशिल्लो, तुमकांय देव बरें करूं म्हणटा आणि म्हजे उपकाराचे उलोवप हांगाच सोंपयता. आम्ही एक ग्रुप फोटो घेऊया आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे कलाकार जे रणमळे हांगा सादर करपाचे आसा तांचे कडेन विनंती आसा की तुम्ही तयार रावचे. बाकीचे आमचे सगळे सम्राट सर्वेश रामा ये न्हू व्यंकटेश भाई यो न्हू सगळे सम्राट देविदास दोतून यो अशें हांगा बसपाक मेळटा रिया अशें अशें हांगा थोडे अशें थोडे अशें स्टेप्स लागयो बेगीन 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 चला पुढे पाहिजे. थँक्यू सगळे पुढे पाय आमचे पुढे मध्ये कोण देणार हे मातसो फाटी बाबा शाण्या चला थँक्यू चला आता चला चला एक मिनिट पुढे पाय चला चला करूया चला गणेश लाईट रे लाईट रे लाईट ती मरे लाईट चला यो मान्य हात घाल ना बाय पुढे बाय चला चला श्री झिलू गांवकर हांचे दिग्दर्शित आसा. तांच्या सगळ्या कलाकारांक सम्राट क्लब माशेलच्या वतीन आमी एक फूल भेटून तांचे स्वागत करता, तांकां येवकारता. मागता सगळ्या कलाकारां कडेन की तांच्यांनी मुखार येवन आमचे सम्राट क्लब माशेलचे अध्यक्ष सम्राट मंगेश गांवकर हांच्या हस्तुके हे फूल स्वीकारचे. जोरदार ताळयो जावनी. सगळ्यांक बरें करया. एक एक मुखार येवन फूल घेवन वचात. देव बरें करूं. रामा पुढे पाय रामा
भिता आसतना पोवपाचें हय मदींच कितें मुखार पळय मुखार फोटो घेतना मुखार चला चला नेक्स्ट या दी पटपट कर दी जय काजल वांगडाच मरे तू करता करता बाहेर पावलो जय बाप हे घाल ग्रुप घेऊया विशाल विशाल हा यो पुढे हो मरे पुढे हो रे दिसत होता पुढे हो पुढे हां गणपती मध्ये घ्या गणपती मध्ये घ्या जेंट्स भूमी क्रिएशन चला वयर साखळी वयर चला जेंट्स वयर चला आमच्या सगळ्या कलाकारांचे परत एकदा जोरदार टाळ्यांनी आम्ही स्वागत करूया आणि खास करून तांचे दिग्दर्शक जिलूगांवकर सर त्यांना हांव सगळ्या कलाकारांकडे मागता की तुम्ही कार्यक्रमाक सुरुवात करची देव बरें करूं गणपती घ्या गणपती मध्ये घ्या अशें करा मरे पुढे गणपती मध्ये घे तो ओके रे बाट सर आणि एक उरलो न्हू हे बाट त्याने वय फायडे काजल यो पुढे पाय नाही यो पुता नाही मला नाही असं येता चला मी इनाच्यो मनाकार्जांच्यान भूमी क्रिएशनाच्या वतीन परबी खूब बरें दिसता आयज रंगभूमीच्या निमतान सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य 1 आणि सम्राट क्लब माशेल हांच्यांनी ग्रामीण वाठारांतल्या कलाकारांक संद दिली. ही फकत भूमी क्रिएशनाच्या कलाकारांचीच भोवमान न्हय तर सबंद गोंय राज्यांतल्या लोक कलाकारांचो भोवमान असो हांव मानता आणि ताका लागून तुम्ही आमकां ही संद दिली देखून सगळ्या लोक कलाकारांच्या वतीन तुमकां देव बरें करूं म्हणटा आणि तुमच्या मुखार आमी सादर करतात सत्तरीतले रणमाले भूमी क्रिएशन तुमच्या मुखार सादर करता रणमाले.
नमन करू तिनया मूर्तिगा सरस्वती शारदा रंगी आल्यो माया असा तिसरा नमन करू तिनया मूर्तिगा चौथा नमन करू 24 केळगड्यागा सरस्वती शारदा रंगी आल्यो माया असा चौथा नमन करू 24 केळगड्यागा पाचव्या नमन करू 5 पाणवाची गा सरस्वती शारदा रंगी आल्यो माया दळ होतारा माथळ मगा झाला दळ होतारा माथळ मगा झाला त्या थळामध्ये इर्च झालं मोले 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 आपल्या बनीरचं आपणही स्थाले 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 रात्री फुला फुल रात्री माऊळला 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 पत्रा धाणारे त्या गणिसा देवाक 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 गणेश देव पावले सभे मंडपात 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 तुझ्या पायी घुंगरू झाले रे गणुराया सिंदूरकारांतर साजे मा तुझ्या पायी घुंगरू झाले रे गणुराया सिंदूरकारांतर साजे मा तुझ्या पायी घुंगरू झाले रे गणुराया सिंदूरकारांतर साजे मा तुझ्या पायी घुंगरू झाले रे गणुराया सिंदूरकारांतर साजे मा तुझ्या समोरी पाठो झाले रे गणुराया सिंदूरकारांतर साजे मा तुझ्या समोरी पाठो झाले रे गणुराया सिंदूरकारांतर साजे मा तुझ्या समोरी पाठो झाले रे गणुराया सिंदूरकारांतर साजे मा तुझ्या समोरी पाठो झाले रे गणुराया सिंदूरकारांतर साजे मा तुझ्या माती मुकुट झाले रे गणुराया सिंदूरकारांतर साजे मा तुझ्या माती
मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. ह्या वाटेन तुम्ही चालल्यात? ओ गावकर मंडळी त्याचं असं झालं बघा. ढोल ताशाचा आवाज ऐकू आला आणि इथं पर्यंत येणं झालं. आमच्या अंगा गणपतीचा पूजन चालला म्हणून ढोल ताशांचा आवाज. काय साक्षात गजानन महाराज इथं प्रगट झाले. हो हो. वा 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 वा. रिद्धी सिद्धी गजानन महाराज. हा दामोदर जोशी आपल्याला नमस्कार करतोय रे बाबा. ओ गावकर मंडळी मी शुद्ध ब्राह्मण. तेव्हा या गजनांची सेवा माझ्या हातून घडावी म्हणून माझं इथपर्यंत येणं. इकडं विहीर तळी वगैरे कुठं आहे काय हो? आमच्या अंगात देवळाच्या फाटल्याने एक तळी असा पण ती बेंडची पट्टली. मग विलंब कशाला? मी बेनून घेतो की हो. घ्या घ्या बेनून घ्या. अशी तळीशी बेणी ती भट विरामणा शंभू नारायणा. तळी बेनून झाली. झऱ्याचा उगम झाला बघा. आता सवळं धुवून घेतो. असं सवळं धुविती भट विरामणा शंभू नारायणा. आता जानवं धुवून घेतो. असा जानवं धुविती भट विरामणा शंभू नारायणा. ओ गावकर मंडळी आता आंघोळ करून घेतो. अशो आंघोळ करीती भट विरामणा शंभू नारायणा. आता गंध उजळतो. असा गंध उधळी ती भट विरामणा शंभू नारायणा. चंदनम समर्पयामि. आता पूजा उरकून घेतो. घ्या घ्या पूजा उरकून घ्या. चंदनम समर्पयामि. अशी पूजा करीती भट विरामणा शंभू नारायणा. ओ गावकर मंडळी पूजा झाली पण नैवेद्य आणायला विसरूनच गेलो बघा. म्हणजे आता काय करता? ही पहा पणजेची बाजारपेठ भरलेली आहे. संपूर्ण बाजाराला पाणी सोडून देतो की हो? बाजारात पाणी सोडल्या बाजार वाहून जातालो. मग असं करतो एका एका पदार्थाचं नाव घेऊन पाणी सोडतो. खा देवा खा लाडू खा लाडूवान समर्पयामि. खा देवा खा पेडवे खा पेडव्यान समर्पयामि. खा देवा खा खाजा खा खाजान समर्पयामि. खा देवा का भांडार खा भांडारान समर्पयामि. गावकर मंडळी पूजा झाली नैवेद्य झाला. या गणपतीच्या रिद्धी सिद्धी यांच्याकडून चांगल्या प्रकारची फुगडी घाला आणि या इथं बसलेल्या प्रेक्षकांना त्याचा आनंद घेऊ दे. येतो आणि मी आणि आमची दक्षिणा पाठवून द्या म्हणजे झालं. हे काशेची यामना भटा विरामना. काशेची यामना भटा विरामना.
पावली देव फलारो नुगा जाणट्या जाणट्या पावले धोपरी देवच काय हो ढोलगता ढोलगता पावले धोपरी देव ढोलगता नुगा वडला वडला पावले जांगी देवच काय हो गजारो गजारो पावले जांगी देव गजारो नुगा जाणट्या जाणट्या पावले बोंबली देवच काय हो बोंबासूर बोंबासूर पावले बोंबी देव बोंबासूर नुगा भाया भाया आणि गलिसाला नाचून गेला खेळून गेला सेटियो रे रनमाल्या शारदा बहीण पावली सत्वा हरोया 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 काय धन देऊया शारदे बहिणी काय धन देऊया शारदे बहिणी
निरंजनी वनी गुंपारे बानी आम्ही बरे असं तू बरा मरे तुमच्याकडून बरोबर असो खूप महिन्यांनी गावात येले मरे रे बाबा काय करू घेतलं तुमका माझी गरज होता तुमका ते युपी बिहारचे माले मिळाले रे एकदम स्टायलिश केव्हा मारून आम्ही रे बाबा किती काय करून जाय आता यामत तुझा सारख्या युपी बिहारी मत भरले एक काम कर एक 7 घाल आणि गावातल्या लोकांना बोले बघूया आता सगळ्यांना बोलाय म्हणतो बोलाय ती बाबा अरे वयला वाड्यावाला दादलेलो आणि खायला वाड्यावाला बाळालो सगळी जण जमा आणि मधल्या वाड्याला गुरुगेर कॅस मारू यार आल्या बायला कॅस मारतात रे बायला कॅस मारतो बघ बघ मंटपात बघ एक तरी बायलेच्या भातार कॅसाचा आम्हाला आला बघ रे बाबा सगळी जण बघ मारतो यामत तुझा सारख्या आता काय करतलं काम कर परत एकदा 7 घाल आणि बोले बघूया आता परत बोलो बोलाय तू अरे वयला वाड्यावाला दादलेलो आणि खायला वाड्यावाला बुरग्यालो सगळे जण जमा आणि मधल्या वाड्याला गुरुगेर कॅस मारू यार कोण येणार मरे जागत ना कोणाची सगळी आता काढते म्हालो येला हांगा म्हालो येला येला कोण गे राहतो गुरुगेर मधल्या वाड्या रवटी म्हणून सांगा बेलान जागो बदललान काय रे पहिली कुई राहत पहिली ते सदागे राहत ना रे बघ गुरुगेर बघ गुरुगे खबर आहे म्हाका गुरु खबर आहे खबर आहे मरे कमळी झाडू हॅलो बरं काय रे बाबा केन्ना येयले रे टिकतो तुझ्या पुढे तू होय होय आणि बाहेर भुरगी बरी आहात मरे बाहेर बुरगी रे माका सहजाला चढवा रे बाबा आणि केवढं मोठं पराक्रम केला मी म्हणून ती 6 महिनी गावात येईनो आणि आहे पुढे आता 7वी भावटी बाहेर सुटासारखी झाल्या बाहेर सुटायचं मोठं पराक्रम करते पडता रे माझा आणि कॅस मारूया मला खुर्ची रे खुर्ची कसली बेस बरी खुर्ची बघ ही काय रे आणि काय तर हलता मरती हला ती बेस बरी बघा हलताला बघ हलताला बघ हलता तुला दिसता ती माका दिसता आणि काय तर सारखी ना तुझे सारखे मारताना बस 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 ए खाडी नाडी करताना वाकर कर करी वाकर कर करी नाडीच्या दडदडीच्या छाया तरवा नाडीच्या दडदडीच्या माझ्या बायलेच्या पोटात होता पाऊस पडतो मॅलो कॅस मारू येऊ ना माका मारून उडयतालो हे आमचे कुळीचे माले मेले सकाळी 10 उठवा ओपन करतात 12 बंद करतात पर ते धेंगावरती करून घराकडे जात निघतात 4 येतात ह्यांका कशी गिरायक जातली युपी आणि बिहारी हांगा बांधले आणि सरकाराच्या नावान बाप मारतात आमचा कर्तव्य असताना मेला घेऊन ये काय का शिकवतोय का
काय रे मला काय सांगतोय बाबा तुका माझी बाळ सुटली काय सुटली आणि काय तर आणि मला सो चेडू आपल्या सातवा झील झालो काय तर आणि माझा चुलीकडे एकदम खुश झाला कोण माझा रे पाहिले माझी बाय बाय होय होय मला ती हळदी कॅस थाणून पडले नु ते मला लोक असताना मरे गावात तेव्हा ती बाय सुटायला लागली काय करतलो बाय सुटली मरे आता सारखे मारतलो मरे बेस मारी मारतो एकदम सुळसुळीत करतो बसा मरे बस बस असू नका असू बस तू सांगते जाऊ बस तू ए खाडीनाडी करताना वाकर कर करी काळीज दडदडी त्या नायाचा रे बा काळीज दडदडी त्या नायाचा माझ्या मेवणीच्या पोटात जाता तो काय परत हाते सारख्या सांडून पळो पाड पडो ह्या माल्याचेर पाड पडो ह्या माल्याचा 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 आपली हळदीचं साडून पाळो म्हालो हळदीचं साडून पाळो 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 मेल्या घेऊन एका शिकवते हे चारा डन फुडून उडव नावाचं शिपाई नु काय रे मला खरंच लागली आता काय केलं मेवणी सुटली हो आणि तिका चेडू जा चेडू आला होय हो आला हुशार आहे ती बाहेर सुटल्या जाऊन नसल्या जाता तुम्ही गेलो खरं आणि तू मेवणी सुटल्या जावकच जा ती बेलगात्री नसले तू पण मला काय आला तू मरे माका सारखो तू वळखांग काय झाला हे कोण खबर कोण खबर तुला चिडागते कित्या मोठ्यान बोलल्याशिवाय खरा उलयते ना सांग 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 या राजाचो शिपाई मरे राजाचो शिपाई येतो का सांगा जाणू रे बाबा तुका बेसबरी म्हणीच जाणू बसा राव हट्टी राव हा बघला राजाचो शिपाई म्हणतो कसो भियालो तो राजा सांगतो सुरू येतोय तुला बस 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 हा मारता वंडरा कितक्यात मारतो राजा बंडा मारता नो घे घे सगळा म्हणतो जातीचो मारलो नो ए खाडीनाडी करताना वाकर कर करी काळीज दडदडी त्या नायाचा रे बा काळीज दडदडी त्या नायाचा तुझ्या पोरसान गोळवलेली माझ्या पोरसान गोळवलेली अरे भावा पोरसान गोळवून हाडली माझ्या पैटे खोय पैट माझे कॅस मार अरे माझ्या पोरसान गोळवून निघली तुझ्या पोरसान पळाले पाड मारा पळान दिती तुका परत परत हार्दे कॅस सांडून अरे माझ्या देवा ओ राजाचो शिपाई ह्याचे तर कॅस मागणार राजा माका दौडतो ना तेव्हा ते पोरसान गोरवाचं पोरसान जातीच त्याला बाळ माका दौडची ना पहाड पडत चल चल कॅसल मार तुझी बस 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 पळा किती तुका बस 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 आता सारखे मारा ए खाडीनाडी करताना वाकर कर करी काळीज दडदडी त्या नायाचा रे बा काळीज दडदडी त्या नायाचा
हळदेक्यास सांडून पळलो आणि म्हणता कसं गिरी 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 हजाम मिया आणि शिपायाच्या तक्रार हगान मिया मेल्या तुका हगान दितू न जर तुझा हगा तो जागो शिवा राजा तो शिपाई मला नाव सांगती ना पाड पडो ह्या माल्याचा पाड पडो ह्या माल्याचा पाड पडो ह्या माल्याचा पाड पडो ह्या माल्याचा राम सीता दोघे खेळे पाशी यानी 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 कपटी रावणाने काय गौड केला कपटी रावणाने काय गौड माका सांग गावकऱ्यानो अहो मरण गेले आता हो जोडीचे नाक कसं बसला मेल्या जोडीचे नाक कसं बसला म्हणून अजून ती प्रॉपर्टी तू खावती अरे बाबा झाला काय सांगा गावकऱ्यानो किलेस कित्याक त्या बापाच्या जोडीच्या वाट्या खाती बापाचो जोडीचो माड असा बापून मरावच्या पहिली काय सांगलाय झिला रे पहिला तिया खा खायला ह्या का दी खरं सांगा गावकऱ्यानो ऐका ना माका सांग गावकऱ्यानो हो म्हणता वयला हो खातालो आणि सोके खायला माका सांग ताळो शात खंड कोणी घालपाचा मेला कॅड भरतीया सकाळला दिला आणि तू नाल खाता नाल वाटणी कशी झाल्या मला गडी सांगितला तू नाल खावत दाखय तू माडार चढलोय काय करतो माड हंटा माड हंटाला हंटा मेल्या तुका बापा सकाळला कित्याक दिला कित्या कारण असा कारण या बारीक बरे बारीक या मोठो बरे बारीक नु माका वयला दिला नालाचेर तू दोळा नालाचेर वरती तट्टा खाली पडशीत झाला मरशीत न तू मरशीत दादागिरी तुझा करता काय करतला दाखव तुका गावकऱ्यानो माझी कागळ असा सांग गावकरा मामान माझी आवय एक गाय दिली
ते गायक 2 वासरा झाली. गाय आणि एक वासरू वाघान खाल्ला आणि एक जो वासरू असला त्याची आता एक गाय झाल्या. आता आवल मारताना काय सांगला बारक्याल्या, ही जी गाय असा नू फाटला दुकानी फुडला आहे का, पण आता हो ऐका ना मेले कसं ऐकतलं, फुडला माका आणि फाटला तुका. आवल वाटणी केला तुला, आवईन वाटणी केला रे. हे नाखूय म्हणतो तुका फुडला माका आणि फाटला तुका. मेले ती एक गाय असली ती वाघान खाल्ली, ती तुझ्या कर्मानच खाल्ली. माझ्या कर्मान खाल्ली, माझ्या कर्मान खाल्ली, कोणाच्या कर्मात खाल्ली? तुझ्या कर्मान खाल्ली. पुढे बोलू नका, मी मोठो बराय. वाटणे आवल केले कसे जाऊ जाय. फुडला माका बराय, ते गाय चारो पेंट खत मी देऊ पता दे बरे. आणि तुका नुसते ते दुधाचे बॉम्बच दिसत. तुका दुधाचे बॉम्ब दिसत आणि शान मूत कोणी काढपाचा रे. काढ बरे ती आम्हाला तुझी लायकीत ती काढू दुधाचे बॉम्ब आहे तू माका दूध जाया म्हटलं जाया. तुका जाया होय दाखव तुका काय दाखव तुका काय अजून सोपांग ना गावका.